नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DISC मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 या वर्षातला जनरल स्टडीजचा अर्थात आपल्या HRD या विषयाचा संपूर्ण मुख्य परीक्षेचा 150 प्रश्नांचा पेपर या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। खरं तर मित्रांनो, आपण जेव्हा अगोदर वेगवेगळे चॅप्टर्स केले होते तर त्यावेळेस आपण प्रत्येक चॅप्टरवरती आयोगाने यापूर्वी विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले होते। परंतु आज या ठिकाणी आपण अख्खा 150 मार्कचा जो पेपर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा 2019चा तो पूर्ण सोडवून घेणार आहोत। आणि ते घेण्यामागचा हेतू असा आहे की हा पेपर आपण लॉजिकल अप्रोचने कसा सोडवू शकतो, हा आपला या ठिकाणचा हेतू आहे। म्हणजे आपण खूप जास्त फॅक्ट्स वगैरे या गोष्टींकडे न पाहता जस्ट एक आपला कॉमन सेन्सचा वापर करून किंवा लॉजिकल अप्रोच ठेवून आपण कसा पेपर सोडवू शकतो हे या ठिकाणी पाहणार आहोत। मग त्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, जसं की इलिमिनेशन टेक्निक असेल, तर या टेक्निकचा कसा उपयोग करता येईल हे देखील या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला पंचायत राज या घटकावरती विचारलेला आहे। हा घटक आपल्याला पॉलिटी या सब्जेक्टमध्ये सुद्धा इंटरफेअर होतो। आपला जो ग्रामीण विकास हा चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये हा घटक आपल्याला पाहायला मिळतो। तर सगळ्यात पहिलं जे आपलं काम आहे, कधी आपण जेव्हा आपण प्रश्न सोडवत असतो तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम जे आहे ते आहे आपण प्रश्न व्यवस्थित वाचणे। जर आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजला तरच आपण उत्तरापर्यंत योग्यरित्या जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा। त्यामुळे प्रश्न बारकाईने वाचा आणि तो व्यवस्थित समजून घ्या। प्रश्नात म्हटलंय की पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणासाठी उपयुक्त बाबी। मग आता पंचायत राज व्यवस्था बळकट करायची असेल तर त्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबी उपयुक्त ठरल्या किंवा कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे। आणि एकंदरीत 3 स्टेटमेंट आपल्या समोर आहेत। पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय 73वी घटनादुरुस्ती। तर 73वी घटनादुरुस्ती जी आहे हे आपल्याला माहिती आहे की ही पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे, जे की 1992 या वर्षामध्ये झालेली होती। 74वी घटनादुरुस्ती सुद्धा पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे, फक्त ती नागरी भागाशी संबंधित आहे। त्यामुळे पहिलं विधान योग्य होतं। दुसऱ्या विधानात म्हटलंय की स्त्रिया व मागासवर्गीयांना 33% आरक्षण। मित्रांनो, हे विधान जर आपण नीट वाचलं तर आपल्या असं लक्षात येतं की स्त्रिया व मागासवर्गीयांना आरक्षण याबद्दल म्हटलंय, परंतु त्यामध्ये एक आकडा आपल्याला मेन्शन केलेला आहे जो आहे 33%चा। मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, घटनेने स्त्रियांना पंचायत राज व्यवस्थेमध्ये 33% आरक्षण दिलेलं आहे, परंतु मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण हे त्या राज्यातील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं आहे। त्यामुळे आयोगाने जी या ठिकाणी पेपर सेटर जे आहेत त्यांनी जी या ठिकाणी गल्लत केलेली आहे ती या वाक्यात या आकड्यांमध्ये केलेली आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळं स्त्रियांसाठी 33% आरक्षण योग्य आहे, परंतु मागासवर्गीयांसाठी 33% आरक्षण हे जे विधान आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे। त्यामुळं ब हे विधान चुकीचं ठरतं। तिसरं विधान जे दिलेलं आहे त्यामध्ये म्हटलंय राज्य वित्त आयोगाकडून आर्थिक विकास योजनांना निधी उपलब्ध। ओके, चला मित्रांनो, आपण या ठिकाणी इलिमिनेशन टेक्निकचा वापर कसा करता येईल ते पाहूयात। मी तिसऱ्या विधानाबद्दल तुम्हाला फार काही सांगत नाही। असं गृहीत धरू की तिसऱ्या विधानाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे। असं समजा की तुम्हाला पहिलंही विधान माहीत नाही आहे, तुम्हाला फक्त दुसरं विधान माहिती आहे की मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे, एवढंच तुम्हाला माहिती आहे। म्हणजे ब हे विधान कन्फर्म चुकीचं आहे। ऑप्शन चेक करू आपण। पहिल्या ऑप्शनमध्ये अ विधान योग्य, ठीक आहे। दुसऱ्या विधानामध्ये अ आणि ब विधाने योग्य असं म्हटलंय, ब विधान चुकीचं आहे, त्यामुळे हा ऑप्शन आपण कट करूयात। तिसऱ्या विधानामध्ये ब आणि बी आणि सी विधाने योग्य असं म्हटलंय, पुन्हा इथे सी दिलं, बी हे विधान दिलेलं आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं होईल। पुन्हा चौथ्या ऑप्शनमध्ये ए, बी आणि सी ही विधाने योग्य आहेत असं म्हटलंय, पुन्हा यामध्ये सुद्धा आपल्याला बी हे विधान घेतलेलं दिसतंय। त्यामुळे वरती जी 3 विधाने दिलेली आहेत ए, बी, सी, ही 3 विधानांपैकी तुम्हाला फक्त बी हे विधान जरी माहिती असेल व्यवस्थित तरी तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराकडे कशा पद्धतीने जाऊ शकता हे तुम्हाला या ठिकाणी समजत असेल। त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते होईल पर्याय क्रमांक 1, ए हे विधान योग्य। आता तिसऱ्या विधानात काय चूक आहे तर राज्य वित्त आयोगाकडून आर्थिक विकास योजनांना निधी उपलब्ध। मित्रांनो, लक्षात घ्या, राज्य वित्त आयोग हा फक्त शिफारसी करण्याचं काम करतो राज्य शासनाला, आणि प्रत्यक्ष राज्य शासन हे वेगवेगळ्या आर्थिक विकास योजनांना निधी उपलब्ध करून देतं।
त्यामुळं तिसरं विधानसुद्धा चुकीचं ठरतं. एकंदरीत मित्रांनो, इलिमिनेशन टेक्निकचा वापर कसा या ठिकाणी आपण करू शकतो हे आपण पाहिलं. आता या प्रश्नाकडे पाहताना आणखी एक फॅक्टर लक्षात घ्या. आपण जेव्हा धडा घेत होतो तेव्हाही मी तुम्हाला गोष्ट बारकाईनं सांगितलेली आहे की जेव्हा आपण कुठल्याही घटकासाठी तयारी करतो, मग स्त्रिया असेल, बालक असेल, अपंग असतील, वृद्ध असतील, कोणताही घटक जेव्हा आपण HR किंवा HRD या सेक्शनमध्ये अभ्यासत असतो तेव्हा त्या घटकाबद्दल घटनेमध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत ह्या आपण अत्यंत बारकाईनं अभ्यासायच्या असतात. त्या तरतुदींव्यतिरिक्त मग नंतर वेगवेगळी धोरणं असतील, कायदे असतील किंवा त्यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्कीम्स असतील, यावर आपण लक्ष देतो. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो त्या घटकाबद्दलचा तो असतो त्या घटकासाठी राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या वेगवेगळ्या तरतुदी. मग त्या जर तरतुदी तुम्हाला व्यवस्थित माहिती असतील तर तुम्ही त्या उत्तराकडे लवकर पोहोचू शकता. त्यामुळे हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी आत्ता पाहिला. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आपल्याला खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही अशा पद्धतीचा आहे, ज्यामध्ये पहिल्या विधानात म्हटलंय ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात. मित्रांनो, सहकारी संस्था हा चॅप्टर आपण जेव्हा अभ्यासतो, हा चॅप्टर आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आहे आणि आपल्या HR HRD या घटकामध्ये सुद्धा आहे. तर सहकारी संस्थांचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले असतात. मग त्यामध्ये प्रामुख्याने 4 प्रकार त्यामध्ये पडतात. कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, कृषी बिगर पतसंस्था. तर हे जे वेगवेगळे प्रकार आहेत या प्रकारांच्या नावावरूनच आपल्याला असं लक्षात येतं की सहकारी पतसंस्था ज्या आहेत, ग्रामीण सहकारी पतसंस्था, ह्या फक्त कृषीला पतपुरवठाच करतात का हो? तर नाही. ते पतपुरवठा तर करतातच, पण त्या व्यतिरिक्त वेगवेगळी जी कृषी उत्पादनं आहेत त्यांचा सुद्धा पुरवठा करतात. त्यामुळं पहिलं विधान आपण जस्ट एक लॉजिकल अप्रोच जरी लक्षात घेतला तरी पहिलं विधान बरोबर असल्याचं आपल्याला समजतं. दुसरं विधान पाहूयात. ग्रामीण सहकारी संस्थांमुळे भारत जगातील सर्वोच्च दुग्ध उत्पादक देश बनला. अगदी बरोबर आहे विधान. भारत हा दुधाच्या उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे, हे सर्वश्रुत आहे. दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका आहे. त्यामुळे दुसरंही विधान या ठिकाणी योग्य आहे. आता तिसरं विधान पहा. तिसऱ्या विधानामध्ये ग्रामीण सहकारी संस्थांचा उद्देश फक्त आर्थिक विकास आहे असं म्हटलंय. मित्रांनो, तिसऱ्या विधानामध्ये फक्त हा शब्द वापरलेला आहे. आपण पेपर सोडवताना कायम एक गोष्ट लक्षात घेत राहा की जेव्हा असे शब्द येतात वाक्यामध्ये, फक्त, एखाद्या विशिष्ट शब्दावरती जेव्हा जोर दिलेला असतो तेव्हा थोडं आपण सावध व्हायचं आणि ते वाक्य पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं. आणि त्या वाक्यामध्ये बऱ्याचदा फसगत झालेली असते हे लक्षात घ्या. ते वाक्य चुकीचं असू शकतं हे लक्षात घ्या. यामध्ये असं म्हटलं की ग्रामीण सहकारी संस्थांचा उद्देश हा फक्त आर्थिक विकास आहे. असं आहे का? तर नाही. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सहकारी संस्थांचे अनेक उद्देश आहेत. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरती 6 प्रमुख उद्देश आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे यामध्ये सहकारांतर्गत सहकार असेल, लोकशाहीचं शिक्षण असेल, नफ्याची योग्य वाटणी असेल. तर हे असे वेगवेगळे सहकारी संस्थांचे उद्देश आहेत. आणि याही पलीकडे जाऊन मग आर्थिक वाढ असेल किंवा मग मानवी विकास असेल, तर असेही अनेक उद्देश सहकारी संस्थांच्या स्थापनेमागे आहेत. त्यामुळं तिसरं विधान जे आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळं याचं जे उत्तर आहे आपल्याला, आणि पुढचा एक घटक आणखी लक्षात घ्या. आपल्याला असं म्हटलंय प्रश्नात की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत. बऱ्याचदा मुलं प्रश्नाचं उत्तर येत असूनही परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तराला टिक करून येतात. त्याच्या मागं कारण असं आहे की आपण आपल्याला बरोबर विचारलंय, चुकीचं विचारलंय हे पाहत नाही आणि वेळेत गडबडीमुळं आपण चुकीच्या उत्तराला टिक करून येतो. जर कुणाचा या ठिकाणी कन्फ्युजन होत असेल की आपल्याला नेमकं काय विचारलंय, बरोबर नाही, बरोबर आहे, अयोग्य नाही, आयोग बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न सेट करतो. तर अशा वेळेस माझं तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही थेट इंग्रजीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. खाली इंग्रजीमध्ये आपल्याला नॉट करेक्ट असं म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये जनरली आपल्याला काही 1-2 शब्द स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले असतात. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग नॉट करेक्ट, अशा पद्धतीने वाक्यरचना असते. मराठीमध्ये बऱ्याचदा आपल्याला आयोग वेगवेगळ्या पद्धतीने विचारत असल्याचं आढळतं आणि ज्याच्यामध्ये मग आपली फसगत होते. त्यामुळे कुणाला जर का या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येत असेल की बरोबर नाही किंवा अयोग्य नाही,
योग्य आहे, तर त्यावेळेस तुम्ही इंग्रजीमध्ये त्याच्याशी ताडून पहा. तर याचं उत्तर जे आहे या दुसऱ्या प्रश्नाचं हे ऑप्शन नंबर 2 फक्त सी हे होईल. मित्रांनो, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक 3, ज्यामध्ये आपल्याला विचारले की मानव संसाधन विकास म्हणजे मानव संसाधन विकास म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. हा आपला HRD या सेक्शनमधला पहिलाच धडा आहे, ज्यामध्ये आपण याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. पहिल्या विधानात म्हटलंय की मानव संसाधन विकास ही व्यक्तीचं ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढवणारी प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. मानव संसाधन विकासामध्ये आपण व्यक्तीचं नॉलेज बिल्ड करण्यासाठी प्रयत्न करतो, त्या व्यतिरिक्त त्याला आपण स्किलफुल बनवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला अधिक कौशल्य देण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या व्यतिरिक्त त्याची कॅपॅबिलिटी वाढवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे आपण जर स्ट्रेट फॉरवर्ड जरी हे विधान वाचलं तरी आपल्या लक्षात येतं की हे विधान अगदी बरोबर आहे. दुसऱ्या विधानामध्ये असं म्हटलंय की मानव संसाधन विकासात व्यक्तींच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन व कार्यक्रमांची आवश्यकता असते. मित्रांनो, हे विधान देखील अगदी योग्य आहे. आपल्याला जर मानव संसाधन विकास करायचा असेल, म्हणजे मानवी विकास करायचा असेल, तर त्यासाठी काही विशिष्ट धोरणं आखावी लागतात, काही कार्यक्रम आखावे लागतात, काही योजना आखाव्या लागतात आणि त्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला मानव संसाधन विकास घडवून आणता येतो. उदाहरणार्थ 2014 या वर्षामध्ये चालू झालेली स्किल इंडिया हा भारत सरकारचा प्रोग्राम. स्किल इंडिया अंतर्गत आपण तरुणांना अधिकाधिक कौशल्यपूर्ण रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न करतो. पुढचं जे विधान आहे, मानव संसाधनामुळे वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्ती सक्षम बनते. तर हे विधान देखील योग्य आहे. मित्रांनो, आपल्याला यामध्ये विचारलंय की वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चुकीचे आहेत. प्रश्न नीट वाचा. आता आपण पहिलं विधान योग्य, दुसरं योग्य, तिसरं योग्य, त्यामुळं वरीलपैकी नाही पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर जर तुम्हाला दिसत असेल तर मी प्रत्येक विधानानंतर बरोबर किंवा चूक अशी खूण करत आहे. पेपरमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही सुद्धा ही टेक्निक वापरू शकता की प्रत्येक विधान बरोबर आहे की चूक आहे हे आपण ते विधान संपल्यानंतर त्याच्या तिथे शेजारी चुकीचं किंवा बरोबरचं साईन करू शकतो आणि नंतर उत्तराकडे जाण्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. असं करण्यामुळे तुमचं कन्फ्युजन कमी होईल आणि पेपरमध्ये वेळसुद्धा वाचेल असं मला वाटतं. पुढच्या आपण प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाशी संबंधित आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तत्पूर्वी पेयजलाशी संबंधित ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. आपल्याला या घटकावरती दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न येत असल्याचं जाणवतं. मग त्यामध्ये 1972-73 साली सुरू झालेली गतिमान राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असेल किंवा फक्त राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जो 1986-87 या वर्षामध्ये चालू झालेला असेल किंवा याच कार्यक्रमाचं पुढे 1991-92 या वर्षामध्ये या कार्यक्रमाचं नाव राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम असं झालेलं असेल, तर या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्यांचं इव्हॅल्युएशन जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, कारण दरवर्षी आपल्याला यावरती 1 किंवा 2 प्रश्न येत असल्याचं आढळतंय. तर या प्रश्नाकडे वळूयात. यामध्ये आपल्याला एकंदरीत 2 स्टेटमेंट दिलेले आहे. पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की प्रत्येक ग्रामीण व्यक्ती शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं. अगदी बरोबर. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते हेच आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपल्याला शुद्ध पाणी पोहोचवायचं आहे. त्याच्या पुढे दुसरं जे विधान दिलेलं आहे की ग्रामीण भागात प्रामुख्याने स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा व शाश्वतपणे शुद्ध पाणी पोहोचवायचंय आणि ते शाश्वतपणे पोहोचवायचंय. म्हणजे पाण्याचे असे स्रोत निर्माण करायचेत जे पुढे आपल्याला वर्षानुवर्ष टिकून राहतील. तर शुद्ध, पुरेसा व शाश्वतपणे सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, जे की बरोबर आहे. वाक्य थोडंसं मोठं आहे, परंतु तुम्ही जर ते व्यवस्थित प्रत्येक शब्दावरती जोर देऊन जर वाचलं, जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर ते योग्य असल्याचं तुम्हाला जाणवतं. आता खाली पुन्हा व्यवस्थित वाचा की खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत असं विचारलेलं आहे. जर आपण गडबडीमध्ये ही दोन्ही विधानं बरोबर असं आपण टिक केलं
आणि खाली व्यवस्थित जर वाचलं नाही की चूक विचारले की बरोबर विचारले, तर काही जण आपल्यापैकी पर्याय क्रमांक 3ला टिक करून येऊ शकतात, जो की चुकीचा ऑप्शन आहे. याचं योग्य उत्तर होईल मग पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. मित्रांनो, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक 5. यामध्ये आपल्याला विचारलंय, 2 विधानं दिलेली आहेत आणि बरोबर विधान विचारलेलं आहे. पहिल्या विधानात म्हटले 21व्या शतकात आर्थिक विकास घडवून आणण्यात नैसर्गिक संसाधने महत्त्वाची ठरतात. मित्रांनो, या वाक्यामध्ये 2 कीवर्ड आहेत. एक आहे आर्थिक विकास आणि दुसरा आहे नैसर्गिक संसाधने. मित्रांनो, आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ या गोष्टी तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये शिकला असाल. आर्थिक वाढ ही एक संख्यात्मक संकल्पना आहे आणि आर्थिक विकास ही एक गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक वाढीवरती आर्थिक विकास अवलंबून असतो हे आपल्याला माहिती आहे. आता आर्थिक विकास म्हणजे एकंदरीत आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा इतर वेगवेगळे मानवी जीवनाशी संबंधित पैलू असतील, त्याच्याशी संबंधित असल्याचं आपल्याला जाणवतं. नैसर्गिक संसाधनं, एखाद्या देशामध्ये असलेली खनिज संपत्ती असेल किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टी असतील, ज्याचा समावेश हा नैसर्गिक संसाधनामध्ये होतो. मग 21व्या शतकामध्ये आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर नैसर्गिक संसाधनं महत्त्वाची ठरतात, हे विधान आपण योग्य आहे असं म्हणू शकतो. यामध्ये जर का फक्त नैसर्गिक संसाधने महत्त्वाची ठरतात असं जर असतं तर ते विधान अयोग्य ठरलं असतं. दुसरं जे विधान आहे ज्यामध्ये म्हटले मानव संसाधन विकासामध्ये शिक्षण व आरोग्य विकास आवश्यक ठरतो. मित्रांनो, जेव्हा आपण पहिला चॅप्टर अभ्यासला होता तेव्हा त्या चॅप्टरमध्ये आपण मानव संसाधन विकासात सर्वात महत्त्वाचे फॅक्टर जे अभ्यासले होते त्यामध्ये या 2 फॅक्टरचा समावेश होतो हे आपल्याला माहिती आहे. की मानव संसाधन विकास करणं म्हणजे काय, तर व्यक्तीचं शिक्षणासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी योग्य पद्धतीनं धोरणं आखणं, कार्यक्रम आखणं, त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करणं याचा समावेश होतो हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे ही दोनही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही ए आणि बी बरोबर हे याचं उत्तर होईल. आता मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकंदरीत 2 विधानं दिलेली आहेत, ज्यामध्ये पहिल्या विधानात म्हटलंय की भारतात कृषी क्षेत्रात दिसणारी बेरोजगारी ही छुपी बेरोजगारी आहे. मित्रांनो, आता या वाक्यावर जर विचार करायचा म्हटलं तर यामध्ये छुपी बेरोजगारी म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आपण बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार जेव्हा अभ्यासतो त्यापैकी जो एक प्रकार आहे तो आहे छुपी बेरोजगारीचा प्रकार. म्हणजे एखाद्या ठिकाणी जेवढी लोक गरजेची आहेत एखादं काम करण्यासाठी त्यापेक्षा जास्त लोक जर का त्या ठिकाणी काम करत असतील तर त्याला आपण छुपी बेरोजगारी असं म्हणतो. ही छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आपल्याला ग्रामीण भागात आढळत असल्याचं जाणवतं. एखाद्या शेतामध्ये जर का 4 व्यक्ती काम करण्यासाठी पुरेसे असतील आणि त्या ठिकाणी जर 6 व्यक्ती काम करत असतील तर त्याला आपण छुपी बेरोजगारी म्हणतो. मग या छुपी बेरोजगारीचं सीमांत उत्पादकता जी असते ती 0 असते हे लक्षात घ्या. कारण ती वरची जी जास्तीची 2 लोक आहेत ती लोक त्या ठिकाणी जरी कामाला नसती तरी उत्पादनामध्ये काही विशेष फरक पडला नसता हे आपल्याला माहिती आहे. हा भाग आपण इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा शिकतो आणि हा आपल्याला HRD मध्ये सुद्धा आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं बेरोजगारी हा टॉपिक जिथे कुठे आपल्याला अभ्यास करताना येईल तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या. पुढे दुसरं विधान जे आहे, जे उद्योग शेतीवर अवलंबून असतात तिथे हंगामी बेरोजगारी दिसते असं म्हटलेलं आहे. आता हंगामी बेरोजगारी म्हणजे काय हे लक्षात घ्या. हंगामी बेरोजगारी म्हणजे वर्षातल्या विशिष्ट कालावधीसाठी रोजगार उपलब्ध असणं आणि राहिलेल्या विशिष्ट काळासाठी तो व्यक्ती बेरोजगार असणं म्हणजे हंगामी बेरोजगारी. याचं उदाहरण काय बरं आपल्याला देता येईल, तर याचं उदाहरण होईल साखर कारखाने. ऊसाच्या हंगामामध्ये साखर कारखान्यामध्ये काम असल्याचं आपल्याला आढळतं आणि एरवी हंगामामध्ये तिथं काम नसतं. त्यामुळे हंगामी बेरोजगारीचं हे एक उत्तम उदाहरण होईल. तर मित्रांनो, आपल्याला विचारलेलं आहे की योग्य विधानं कोणती. आपण आत्ता पाहिलं की पहिलं विधान हे बरोबर आहे आणि दुसरंही विधान या ठिकाणी बरोबर आहे.
त्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही हे होईल। मित्रांनो, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्याचे सामाजिक घटक कोणते असं विचारलेलं आहे। आता मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न आपल्यासाठी थोडा चॅलेंजिंग प्रश्न आहे, कारण जागतिक आरोग्य संघटनेचे सामाजिक घटक कोणते हे आपल्याला डिरेक्टली सांगता येणं थोडंसं अवघड आहे। पण ठीक आहे, आपण खाली जे घटक दिलेले आहेत त्यातले किमान सामाजिक घटक कोणते हे तर पहिल्यांदा ओळखू शकतो। घटक कदाचित काही आर्थिक असतील, काही सामाजिक असतील, काही राजकीय असतील। मग आपण सामाजिक घटक कोणते ते पहिल्यांदा शोधूयात आणि नंतर मग ते जागतिक बँकेच्या स्टँडर्डनुसार आहेत की नाहीत हे ठरवूयात। पहिल्यामध्ये म्हटले लिंगभेद, जो की सामाजिक घटक आहे। दुसरा आहे सांडपाणी सुविधा, ज्याला आपण सिवेज फॅसिलिटी असं इंग्रजीमध्ये म्हणतो, जे की योग्य आहे। तिसरा पर्यावरण पोषण, एन्व्हायरमेंटल न्यूट्रिशन, हे देखील बरोबर आहे। आणि चौथा आहे सामाजिक स्थिरता, सोशल स्टॅबिलिटी। तर हे चारही सामाजिक घटक आहेत, यामधला एकही घटक हा राजकीय किंवा आर्थिक नाही। त्यामुळे हे चारही घटक या ठिकाणी सामाजिक घटकांतर्गत येतात। आता हे जागतिक आरोग्य संघटनेनुसार आहेत, त्यामुळं आपल्याला जो ऑप्शन क्रमांक 2 दिसतोय ABCD हे याचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, बऱ्याचदा आपण गडबडीमध्ये ABCD हे चारही ऑप्शन असलेलं बऱ्याचदा ऑप्शन असतो पर्याय क्रमांक 4 आणि गडबडीमध्ये मुलं पेपरमध्ये पर्याय क्रमांक 4ला टिक करून येतात। लक्षात घ्यायचं आहे की वरीलपैकी सर्व लिहिलेला किंवा ABCD लिहिलेला पर्याय क्रमांक कोणता आहे हे लक्षात घ्या। कधी कधी आयोग पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा वरीलपैकी सर्व असा ऑप्शन देतो, त्यामुळे तिथं त्या ठिकाणी चुका करायच्या नाहीयेत, याकडे लक्ष द्या। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। प्रश्न क्रमांक 8, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू केली कारण। मित्रांनो, आता हा प्रश्न थोडासा लॉजिकल बेसने कसा सोडवायचा याकडे बघूयात आपण। एकंदरीत 3 विधानं दिलेली आहेत, ज्यामध्ये म्हटलंय की 1 मे 2018 पर्यंत सर्व खेड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी ही योजना का सुरू केली त्याचं कारण विचारलेलं आहे। आणि पहिल्या विधानामध्ये म्हटलंय की सर्व खेड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी। मित्रांनो, योजनेचं नाव जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती, यामध्ये ग्राम ज्योती हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत। पहा, एका शब्दात म्हटलंय ग्राम म्हणजे गाव, थोडक्यात खेडे, पहिल्या विधानातलं खेडे। दुसरं ज्योती, ज्योती हा शब्द वीज पुरवठ्याशी संबंधित आहे। त्यामुळं जर तुम्हाला ही पहिली फॅक्ट माहीत असेल 1 मे 2018, तर पुढची फॅक्ट ही त्या योजनेच्या नावामध्येच दिलेली आहे। आपण जेव्हा जेव्हा योजनांचा अभ्यास करतो तेव्हा मी तुम्हाला कायम आवर्जून सांगत असतो की तुम्ही त्या योजनेबद्दल इतर काही लक्षात ठेवाल न ठेवाल, परंतु सगळ्यात महत्त्वाची 2 ते 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। एक, त्या योजनेचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवणं। दुसरी गोष्ट, ती योजना ज्या घटकासाठी आहे, टार्गेट ग्रुप जो काही आहे त्या योजनेचा, तो टार्गेट ग्रुप व्यवस्थित लक्षात ठेवणं। म्हणजे ती योजना महिलांसाठी आहे, बालकांसाठी आहे, अपंगांसाठी आहे, वृद्धांसाठी आहे, शिक्षणासाठी आहे, ग्रामीण आरोग्यासाठी आहे, नेमकी कशासाठी आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवणं। आणि तिसरी गोष्ट, जर शक्य झालं तर ती योजना कधी सुरू झालेली आहे हे लक्षात ठेवणं। हे 3 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायच्याच आहेत। ओके, त्यामुळं योजनांची जर तुम्ही नावं व्यवस्थित लक्षात घेतली तर तुम्ही अनेक प्रश्नांच्या उत्तरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकता हे तुम्हाला मी पुढे दाखवून देईलच। तर पहिलं विधान या ठिकाणी हे बरोबर ठरतं। दुसरं विधान पहा, शेती व घरगुती वापरासाठीचा वीज पुरवठा वेगळा करण्यासाठी। बरोबर आहे, अगदीच बरोबर विधान आहे। पूर्वी शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी एकच विजेचे फीडर असायचे, ते आता या योजनेअंतर्गत वेगवेगळे करण्यात आलेले आहेत। तिसरं विधान आहे, विजेची गळती थांबवण्यासाठी सर्वत्र मीटर बसवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। ओके, तर तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे। जी वीज गळती होते, बऱ्याचदा महावितरणची वीज चोरी होते, वीज गळती होते, ती लक्षात यावी म्हणून विजेचे मीटर सर्वत्र बसवण्यासाठी महावितरणने ही योजना सुरू केलेली आहे। आता समजा आपण असं धरून चालूयात की तुम्हाला दुसरं विधान आणि तिसरं विधान अगदीच माहिती नाही, असं धरून चालूयात आपण। तुम्हाला फक्त पहिल्या विधानामध्ये सुद्धा 1 मे 2018 ही तारीख माहीत नाही,
तुम्हाला फक्त योजनेचं नाव जे दिसतंय ऑप्शनमध्ये, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, तर यामध्ये ग्राम ज्योती या 2 शब्दावरून तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये खेडे, पहिल्या वाक्यामध्ये खेडे आणि वीज पुरवठा हे शब्द दिसत आहेत, ज्यावरून तुम्ही पहिल्या वाक्याबद्दल कन्फर्म होत गेलात की पहिलं वाक्य हे बरोबर आहे. मग एवढ्यावरती सुद्धा तुम्ही 2 ऑप्शन बाजूला काढू शकता. पर्याय क्रमांक 4 पहा, वरीलपैकी नाही हा ऑप्शन येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त बी आणि सी हा ऑप्शन दिलेला आहे, जो की चुकीचा होईल. त्यामुळं पहिलं विधान जर योग्य हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन पुरते मर्यादित होता, ज्याच्यामध्ये उत्तर आहे. तिसरं आणि चौथं विधान योग्य, दुसरं आणि तिसरं विधान योग्य हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही थेट उत्तरापर्यंत म्हणजे पहिल्या ऑप्शनपर्यंत जाता, जे की आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला जर लिमिटेड जरी माहिती असेल, पण त्या माहितीचा जर तुम्ही व्यवस्थित उपयोग करून घेतला खाली ऑप्शन वाचताना, तरी तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता हे या ठिकाणी दिसून येतं. असंच उदाहरण पुढच्या 9व्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला देता येते. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न हा दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेबद्दल आहे. मित्रांनो, मी जसं मागाशी तुम्हाला म्हटलं की कोणतीही योजना करत असताना तुम्ही योजनेचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या योजनेचं जे नाव आहे ते आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना. पेपर सेटर जे आहेत त्या पेपर सेटरने या ठिकाणी एक गंमत केलेली आहे. ती आहे की या योजनेच्या नावामधून ग्रामीण हा शब्द वगळून टाकलेला आहे आणि फक्त दीनदयाळ उपाध्याय कौशल योजना एवढंच या ठिकाणी ठेवलेलं आहे. पण आपल्याला जर अभ्यास करताना या योजनेचं आपण नाव व्यवस्थित केलेलं असेल तर लक्षात येईल की ही योजना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना अशी आहे. आणि जर ग्रामीण हा शब्द आपण लक्षात घेतला आणि खाली जर 4 पर्याय पाहिले तर 4 पर्यायापैकी फक्त पहिल्या पर्यायामध्ये ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे असा पर्याय हा फक्त 4 पैकी एकाच ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे ग्रामीण हा शब्द फक्त पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला मिळत असल्यामुळं आपण सहजरित्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला योजनेचं नाव जरी व्यवस्थित माहिती असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत कशा पद्धतीने जाऊ शकता हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर 9व्याचं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर होईल. आता पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊयात. पुढचा प्रश्न ITI बाबत आहे. ओके, तर पहिला जो आपलं विधान आहे ज्यामध्ये म्हटलंय की कमी शिकलेल्या तरुणांना व्यावसायिक शिक्षण देणे, तर बरोबर आहे. आपल्याला जनरली माहिती आहे मित्रांनो की ITIला जाणारी जी मुलं आहेत ही जनरली 8वी ते 12वीच्या दरम्यानची मुलं असतात. म्हणजे काही जण 8वी नंतर ITIला जातात, काही जण 10वी नंतर जातात. बरीचशी मुलं ही 10वी नंतर जातात, परंतु ITIचं शिक्षण लक्षात घ्या 8वी नंतर सुद्धा चालू होतं. काही मुलं 12वी नंतर सुद्धा जातात. ओके, त्यामुळं कमी शिकलेली तरुण म्हणजे थोडक्यात 8वी ते 12वी शिकलेले तरुण हे या व्यावसायिक शिक्षणासाठी जातात, हे योग्य आहे. दुसरं विधान पहा, असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांची गरज भागवणं. आता मित्रांनो, असंघटित क्षेत्र म्हणजे काय ते लक्षात घ्या. संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असे क्षेत्राचे आपण प्रकार करतो. शासकीय क्षेत्र जे आहे, सरकारी ज्या काही कंपन्या असतील किंवा सरकारी जी काही आस्थापना असतील त्याच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आपण संघटित क्षेत्रातील व्यक्ती असं ओळखतो किंवा त्या क्षेत्राला आपण संघटित क्षेत्र असं ओळखतो. आणि 10 पेक्षा जास्त कामगार ज्या ठिकाणी काम करत असतील अशा खाजगी आस्थापनांना सुद्धा आपण संघटित क्षेत्र म्हणून ओळखतो. मग 10 पेक्षा कमी कामगार जर एखाद्या कंपनीमध्ये कामाला असतील तर त्यांना आपण असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणून ओळखतो. तर अशा असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांची गरज भागवणं हे ITIचं काम आहे का? तर योग्य आहे. बऱ्याचदा अशा ज्या लहान लहान कंपन्या असतात अशा लहान कंपन्यांमध्ये आपल्याला स्किल्ड वर्करची गरज असते. मग असे स्किल्ड वर्कर्स त्या ठिकाणी देण्याचं काम किंवा उपलब्ध करून देण्याचं काम या ITIच्या माध्यमातून होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळं दुसरं विधान या ठिकाणी योग्य आहे. आता तिसरं विधान पहा, केंद्र सरकारकडून नियंत्रण व निधीची उपलब्धता असं तिसऱ्या विधानात म्हटलेलं आहे.
मित्रांनो, इथे या ठिकाणी थोडीशी गडबड केलेली आहे. पेपर सेटरने राज्य सरकार या शब्दाऐवजी त्या ठिकाणी केंद्र सरकार असा शब्द वापरलेला आहे. ॲक्च्युली ITIASवरती, राज्यामध्ये जे काही ITI असतील त्या ITIASवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे त्या राज्य सरकारचं असतं. त्यामुळं तिसरं विधान जे आहे ते चुकीचं असल्याचं आपल्याला जाणवतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 A आणि B ही या ठिकाणी योग्य विधानं होतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील बेरोजगारीबाबतच्या विधानांपैकी कोणतं विधान अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. परत एक प्रश्न आपल्याला बेरोजगारीवरती दिसतोय. याच्या आधी आपण एक प्रश्न बघितला. आता प्रश्न नीट वाचा, खाली दिलेले ऑप्शन्स व्यवस्थित वाचा आणि स्वतः ऑटोमॅटिक तुम्ही उत्तरापर्यंत जाल याची मला खात्री आहे. पहिलं विधान वाचा तुम्ही. पहिल्या विधानात म्हटलंय की वाढतं स्वयंचलीकरण रोजगारात वाढ करतं. आता काही जणांना स्वयंचलीकरण हा शब्द जर जड जात असेल तर खाली इंग्रजीमध्ये ऑटोमायझेशन असा शब्द दिलेला आहे, तो वाचा. आता मित्रांनो, पहिलंच वाक्य पहा, वाढतं स्वयंचलीकरण रोजगारामध्ये वाढ करेल का हो? म्हणजे ऑटोमेशन जर वाढलं तर रोजगार वाढेल की घटेल? अर्थात घटेल. म्हणजे एखादं काम करण्यासाठी आधी 10 व्यक्ती जर लागत असेल आणि त्या ठिकाणी जर ते काम करण्यासाठी एखादं यंत्र डेव्हलप झालं आणि यंत्र जर त्या ठिकाणी लावलं तर तेच काम त्या यंत्राद्वारे खूप कमी वेळात अधिक चांगल्या पद्धतीने कमी खर्चात करता येऊ शकतं. त्यामुळं जर एखाद्या क्षेत्रामध्ये ऑटोमायझेशन झालं तर अर्थात त्या ठिकाणी रोजगार जो आहे तो कमी होतो. त्यामुळं पहिलंच विधान जे आहे, वाढतं स्वयंचलीकरण रोजगारात वाढ करते, हे चुकीचं आहे. आणि आपल्याला प्रश्नात विचारलंय की खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं? पहिलंच विधान या ठिकाणी आपल्याला अयोग्य असल्याचं जाणवतं. पटकन आपण दुसरं, तिसरं आणि चौथं विधान जे दिलेलं आहे ते योग्यच आहे, परंतु त्यामध्ये आपण आणखी एक्सप्लेनेटरी काय आपल्याला मिळतंय का हे पाहू आपण. दुसऱ्या विधानात म्हटलंय, केरळ राज्यात श्रमशक्तीचे प्रमाण घटले परंतु रोजगाराचेही प्रमाण घटले. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की केरळ राज्यातली बरेचसे जे पुरुष मंडळी आहेत ती इतर राज्यांमध्ये रोजगारासाठी गेलेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्स जो आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळं रोजगाराचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी घटलेलं आहे. तिसरं विधान पहा, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रोजगारामध्ये घट आहे. अर्थात शहरी भागामध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध आहेत ग्रामीण भागाच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळं शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रोजगारामध्ये घट झाल्याचं आपल्याला जाणवतं. चौथं विधान पहा, आर्थिक विकासाबरोबर उद्योग व सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधीमध्ये वाढ झालेली आहे. अर्थात जसजसा आर्थिक विकास होत जातो, जसजशी आर्थिक वाढ होत जाते तसतसा आर्थिक विकास देखील हळूहळू होत जातो आणि त्यामुळं उद्योग आणि सेवा क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होत जाते. मित्रांनो, आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये कोलिन क्लार्कचं एक मॉडेल आहे, आपल्याला आठवत असेल तर. कोलिन क्लार्क हा अर्थव्यवस्थेचे साधारणतः 3 टप्पे करतो. सुरुवातीच्या काळामध्ये अर्थव्यवस्था ही कृषी आधारित असते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कृषीचा वाटा रोजगारामध्ये जास्त असतो. नंतर जसजसं अर्थव्यवस्था डेव्हलप व्हायला लागते तसतसं रोजगारामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमी होतो आणि उद्योग क्षेत्राचा वाटा हळूहळू वाढायला लागतो. आणि अजून अर्थव्यवस्था सुधारली, अजून अर्थव्यवस्था पुढे गेली की मग उद्योग क्षेत्राचा वाटा हा स्थिर होतो आणि सेवा क्षेत्राचा वाटा हा हळूहळू वाढायला लागतो. त्यामुळं त्या कोलिन क्लार्कच्या मॉडेलचा जर आपण या ठिकाणी या वाक्याशी रेफरन्स लावला तर हे वाक्य बरोबर असल्याचं आपल्याला जाणवतं. आणि इन जनरल आपण असंही एक कॉमन सेन्सचा म्हणून जरी उपयोग या ठिकाणी करायचं म्हटलं तरी चौथं विधान योग्य असल्याचं आपल्याला जाणवेल. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 अयोग्य विधान पहिलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, न्यून बेरोजगारीवरील उपाययोजनेबाबत कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. मित्रांनो, पहिल्या विधानात म्हटलंय की शिक्षित श्रमशक्तीचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करणे. आपल्याला जर का न्यून बेरोजगारी दूर करायची असेल, आता पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यून बेरोजगारी म्हणजे काय हे लक्षात घ्या. न्यून बेरोजगारी म्हणजे एखादा उच्च शिक्षित तरुण असेल आणि त्याला त्याच्या शिक्षणानुसार जर काम मिळालं नाही तर त्याला आपण न्यून बेरोजगारी म्हणतो. म्हणजे एखादा इंजिनियर व्यक्ती असणं आणि इंजिनियर व्यक्तीनं शिपायाचं काम करणं, तर याला आपण न्यून बेरोजगारी असं म्हणतो. म्हणजे त्याला रोजगार मिळालेला आहे परंतु तो रोजगार हा त्याच्या शिक्षणाच्या प्रतीचा नाही, ज्याला आपण न्यून बेरोजगारी असं ओळखतो.
तर पहिल्या विधानामध्ये शिक्षित श्रमशक्तीचे रूपांतर कुशल मनुष्यबळामध्ये करणं हे न्यून बेरोजगारी दूर करण्याबाबतची उपाययोजना होईल का? तर होईल. कारण आपल्याला फक्त शिक्षित श्रमशक्ती नको, म्हणजे फक्त शिकलेले लोक नको, तर त्यांना चांगलं काम येणं, ते स्किलफुल असणं, कुशल असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं शिक्षित श्रमशक्तीचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करणं हे विधान योग्य होईल. आता दुसऱ्या विधानाकडे थोडं बारकाईनं लक्ष द्या. दुसऱ्या विधानामध्ये म्हटलंय की उच्च शिक्षणाचे मध्ये पारंपरिकतेवर भर देणे. मित्रांनो, आपलं जे हायर एज्युकेशन आहे त्या हायर एज्युकेशनमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो हाच आहे की आपल्याकडे हायर एज्युकेशनमध्ये जो काही सिलेबस आहे किंवा जे काही आपल्याकडं पाठ्यपुस्तकं आहेत ती थोडीशी आउटडेटेड आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा 5-5, 10-10 वर्ष जुना आहे आणि अलीकडे कंपन्यांना जी रिक्वायरमेंट आहे ती हाय एंड टेक्नॉलॉजीची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळं कंपन्यांची रिक्वायरमेंट आणि पुस्तकामध्ये असलेले आपले अभ्यासक्रम हे कुठेतरी मॅच होत नाही आहेत. आणि ते जर मॅच करायचे असतील तर आपण जे पारंपरिक शिक्षण देतो, पारंपरिक अभ्यासक्रम जो शिकवतो तो बाजूला ठेवून आधुनिक पद्धतीचा अभ्यासक्रम शिकवणं उच्च शिक्षणामध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळं उच्च शिक्षणामध्ये पारंपरिकतेवरती भर देणं हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. जर का आपण पारंपरिक गोष्टींवरती जर भर देत राहिलो तर न्यून बेरोजगारी अर्थातच दूर होणार नाही. तिसरं विधान पहा, उच्च शिक्षणात व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाचा समावेश करणे. तर हे तिसरं विधान देखील योग्य आहे. मग आपल्याला विचारले अयोग्य विधान कोणते? आता जर काही जणांनी अयोग्य हे जर व्यवस्थित वाचलं नाही तर गडबड होऊ शकते. या ठिकाणी अयोग्यच्या ऐवजी जर का योग्य विधान म्हणून आपण या ठिकाणी पाहायचं म्हटलं तर पर्याय क्रमांक 3ला काही जण टिक करू शकतील, परंतु आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक 2 फक्त बी हे या ठिकाणी उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी भारतातील दारिद्र्याला जाती व्यवस्था, कुटुंब नातेसंबंध रचना, धर्मश्रद्धा आणि सत्ता संपादनासाठी सवंगतेचा आधार घेतला जाणारा कारणीभूत आहे याचे विवेचन केलेले आहे? ज्यामध्ये आपल्याला एकंदरीत 4 नावं दिलेली आहेत: जोसेफ शुम्पीटर, मॅक्स वेबर, ऑर्थर लुईस आणि गुन्नार मिल्टन. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा आउट ऑफ बॉक्स आहे. आउट ऑफ बॉक्स म्हणजे हा प्रश्न सहजासहजी किंवा लवकर ट्रेस होणारा नाही. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात घ्या, आपला कोणताही GSचा पेपर असू द्यात, फ्रॉम GS 1, 2, 3, 4, प्रत्येक पेपरमध्ये किमान 10 ते 15% प्रश्न हे तुम्हाला आउट ऑफ बॉक्स दिसतील. म्हणजे ज्या प्रश्नाचा सोर्स तुम्हाला लवकर समजणार नाही, नेमका हा प्रश्न कुठून आलाय हे लवकर लक्षात येणार नाही, त्याच्या फारसं मागं लागण्यातही काही अर्थ नाही. म्हणजे त्याच्या मागे तुम्ही खूप गुगलला सर्च कराल किंवा आणखी मुक्त विद्यापीठाची पुस्तकं शोधून काढाल किंवा आणखी इतर जी वेगवेगळी विद्यापीठं आहेत, मराठवाडा युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी, हजारो युनिव्हर्सिटी, तुम्ही कित्येक ठिकाणी या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न कराल, परंतु याची उत्तरं तुम्हाला सहजासहजी लवकर मिळणार नाहीत. तर अशा प्रश्नांच्या तुम्ही जास्त मागं न लागलेलं बरं असं मी तुम्हाला म्हणेल. पण तरी एक लॉजिकल अप्रोच म्हणून कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल पाहूयात आपण. आपल्याला 4 नावं दिलेली आहेत. मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये आपण जेव्हा पंचवार्षिक योजना हा टॉपिक जेव्हा आपण अभ्यासत असतो त्यावेळेस आपल्याला गुन्नार मिल्टन हे नाव आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. गुन्नार मिल्टनचं एशियन ड्रामा नावाचं पुस्तक आहे. या एशियन ड्रामा पुस्तकामध्ये त्याने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या या पुस्तकावर आधारित आपली जी सरकती योजना आहे, जी की 1978 ते 80 या काळामध्ये राबवण्यात आलेली होती, तर ही सरकती योजना या एशियन ड्रामा पुस्तकावरती, ज्याचे लेखक गुन्नार मिल्टन आहेत, यावर आधारित आहे. त्यामुळं तो कॉन्टेक्स्ट आपल्याला या ठिकाणी थोडासा सापडतो. मग आपल्याला विचारलेला आहे चुकीचा पर्याय. ऑब्वियसली आपल्याला डी हा ऑप्शन त्या ठिकाणी घ्यायचा नाही, त्यामुळे वरीलपैकी सर्व हा ऑप्शन निघून जातो. मग आपल्याला ए बी हे आपण या ठिकाणी इलिमिनेट करू शकतो. ए बी हा दुसरा ऑप्शन आहे.
कदाचित ABC असा देखील ऑप्शन येऊ शकतो. काही जणांच्या मनामध्ये फक्त गुरनार मिल्टन हेच येऊ शकतात, परंतु याचं खरं उत्तर ABC हे आहे. माफ करा, फक्त पर्याय क्रमांक 2 AB हे आहे. ऑर्थर लुईस आणि गुरनार मिल्टन या दोघाही व्यक्तींनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, ज्याचा या प्रश्नामध्ये आपल्याला कॉन्टेक्स्ट सापडतो. पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्याला कुपोषणावरती असल्याचं जाणवतं. बालक विकासाशी संबंधित हा प्रश्न आहे. ज्या बालकाचे वजन 3SD पेक्षा कमी असेल तर त्याला डॅश डॅश म्हणतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या एखाद्या बालकाचं वजन जर का 3SD पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणायचं? मध्यम कुपोषित म्हणायचं, तीव्र कुपोषित म्हणायचं, गंभीर तीव्र कुपोषित म्हणायचं का वरीलपैकी काहीच नाही असं विचारलंय. मुळात SD म्हणजे काय हे लक्षात घ्या. जेव्हा एखादा घटक आपण अभ्यासतो तेव्हा मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगत असतो हे की तो घटक काय हे पहिल्यांदा नीट लक्षात घ्या. SD म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कुपोषण मोजताना एका विशिष्ट पद्धतीचा उपयोग करते आणि त्या अंतर्गत स्टँडर्ड डेव्हिएशनने ते कुपोषण मोजण्याचा प्रयत्न करतात. मग यामध्ये आपल्याला मित्रांनो माहिती आहे की कुपोषणाचे पुन्हा प्रामुख्याने 2 प्रकार, एक ओव्हर न्यूट्रिशन आणि एक अंडर न्यूट्रिशन. मग अंडर न्यूट्रिशनमध्ये पण आपण प्रामुख्याने वेस्टिंग आणि स्टंटिंग हे 2 प्रकार अभ्यासतो. मग हे वेस्टिंग, स्टंटिंग, ओव्हर न्यूट्रिशन हे जे वेगवेगळे कुपोषणाचे प्रकार आहेत हे प्रकार मोजण्यासाठी या स्टँडर्ड डेव्हिएशनचा उपयोग WHO करते हे लक्षात घ्या. WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मग आता जेव्हा या स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू -2D ते -3D या दरम्यान जेव्हा असते तेव्हा त्याला आपण म्हणतो गंभीर तीव्र कुपोषण. माफ करा, तेव्हा त्याला आपण म्हणतो मध्यम तीव्र कुपोषण. आणि ती व्हॅल्यू जेव्हा -3D पेक्षा कमी असते, आणखी कमी जेव्हा असते तेव्हा आपण त्याला म्हणतो गंभीर तीव्र कुपोषण. ओके. आणि आपल्याला या ठिकाणी हेच विचारलंय की वजन 3SD पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार? तर त्याला आपण म्हणणार गंभीर तीव्र कुपोषण. जेव्हा वजन प्लसमध्ये 2SD ते 3SD दरम्यान असेल तेव्हा त्याला आपण म्हणतो ओव्हर न्यूट्रिशन, म्हणजे अतिपोषित बालकं. तर ही जी WHOची कुपोषण मोजण्याची वेगवेगळी स्टँडर्ड आहेत ती फक्त या ठिकाणी विचारलेली आहेत. अगदी हा बेसिकला धरून प्रश्न आहे हे लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
पुढचा प्रश्न हा विद्यापीठ अनुदान आयोगावरती आलेला आहे। मित्रांनो, विद्यापीठ अनुदान आयोगावरती आपल्याला आयोग दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न टाकत असल्याचं जाणवेल। एकतर विद्यापीठ अनुदान आयोगाची आत्तापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये असं विचारलंय की विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधी झाली, किंवा त्याला वैधानिक दर्जा कधी मिळाला, किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाचं मुख्यालय कुठं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न यापूर्वी येऊन गेल्याचं आपल्याला जाणवेल। आता आयोग याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्याच्या कार्याचं सविस्तर वर्णन हे कोणत्या प्रकरणात केलंय असं आपल्याला विचारलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत या विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये 28 कलमं आहेत आणि एकंदरीत 4 प्रकरणं आहेत। मग आता ही 28च्या 28 कलमं आपल्याला पाठ करायची आहेत का? तर नाही, कारण आपण प्रत्येक घटकासाठी काही ना काही कायदा केलेला आहे आणि प्रत्येक घटकातल्या प्रत्येक कायद्यातलं प्रत्येक कलम नाही करू शकत। परंतु ही जी 4 प्रकरणं आहेत, ही 4 प्रकरणं नेमकी कशाशी संबंधित आहेत हे तर आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो। मग पहिलं प्रकरण जे आहे ते सर्वसाधारण या टायटलचं आहे, म्हणजे एक जनरल प्रायमरी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगाविषयी दिलेली आहे। दुसऱ्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्याच्या कार्याचं दुसऱ्या प्रकरणामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेविषयी तरतूद आहे, इस्टॅब्लिशमेंट विषयी त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणामध्ये तरतूद आहे। तिसरं जे प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये त्याचं कार्य, फंक्शन्स अँड पॉवर्स, त्याचं कार्य आणि त्याचा अधिकार याच्याविषयी तरतूद केलेली आहे। आणि चौथं जे प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी मिसलेनस म्हणजे एकंदरीत बाकीच्या सर्व गोष्टी या चौथ्या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे कोणत्या प्रकरणात काय दिलंय हे या ठिकाणी फक्त लक्षात घ्या। आत्ता यावेळेस आपल्याला त्याच्या कार्याचं सविस्तर वर्णन कोणत्या प्रकरणात केलंय हे विचारलेलं आहे। पुढे आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे पॉवर्स अँड फंक्शन्स कशात आहेत ते विचारतील, किंवा त्याचं स्थापनेविषयी तरतूद कोणत्या प्रकरणात आहे हे विचारू शकतील। मित्रांनो, त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर होईल। पुढे जाऊयात। 16वा प्रश्न, स्वयंप्रभा या DTH चॅनलविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती विचारलेली आहे। पहिल्या विधानात म्हटले की CBSE द्वारे ही सुविधा निर्माण करण्यात आली, जे की चुकीचं विधान आहे, कारण ही सुविधा बिसाग नावाची एक संस्था आहे, भास्कराचार्यांच्या नावाने एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यांच्या संस्थेद्वारे ही स्वयंप्रभा नावाची DTH चॅनल जो आहे तो चालू करण्यात आलेला आहे, जो की शिक्षणाशी संबंधित असलेला चॅनल आहे। पुढचं विधान पहा, 32 राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे शैक्षणिक साहित्यांचं प्रसारण केलं जातं असं म्हटलंय, अर्थात हे विधान योग्य आहे। आता या राष्ट्रीय वाहिन्यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे आणि 32हून 34 झालेली आहे, परंतु जेव्हा हा प्रश्न विचारला 2019 मुख्यला त्यावेळेस त्या ठिकाणी 32 राष्ट्रीय वाहिन्याच होत्या। आता त्यामध्ये अलीकडे 2 वाहिन्यांची भर पडलेली आहे। पुढचं तिसरं जे विधान आहे की शाळांचा प्रशासकीय कामाचा वेळ वाचवण्यासाठी तयार करण्यात आले, बरोबर आहे। स्वयंप्रभा हे जे चॅनल आहे हे शाळांचा प्रशासकीय वेळ वाचावा यासाठीच सुरू करण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो, एक लक्षात घ्या की समजा तुम्हाला जर का दुसरं विधान माहिती नसेल, म्हणजे नेमक्या किती चॅनल्स आहेत हे माहीत नसेल तरी हरकत नाही। पहिलं विधान जे आहे की CBSE द्वारे ही सुविधा निर्माण करण्यात आली हे देखील समजा तुम्हाला माहिती नसेल तरी काही हरकत नाही, असं धरून चालू की पहिलं आणि दुसरं विधान तुम्हाला माहितीच नाही। पण स्वयंप्रभा हा प्लॅटफॉर्म नेमका काय आहे, ज्याचा उपयोग काय आहे हे ज्या व्यक्तींना माहिती असेल ते व्यक्ती याच्या उत्तरापर्यंत सहज जाऊ शकतात। असं धरून चला की तुम्हाला फक्त एवढं माहिती आहे की शाळांचा प्रशासकीय काम वाचावं म्हणून काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे गव्हर्नमेंटनी, ज्याचा उपयोग मुलांना आणि शिक्षकांना दोन्ही घटकांना होतो। तरी तुम्ही उत्तरापर्यंत कसे जाल हे मी तुम्हाला सांगतो। लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला तिसरं विधान माहिती आहे ते तिसरं विधान खाली ऑप्शनमध्ये कुठं आहेत तुम्ही पहा। आपल्याला विचारलेत बरोबर विधानं, पहिल्यामध्ये म्हटलंय फक्त अ, दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलंय फक्त ब, जो की येणार नाही। तिसऱ्यामध्ये म्हटलंय अ आणि ब, हे सुद्धा येणार नाही। आणि तिसरं विधान म्हणजे ऑप्शन C दिलेला फक्त चौथा पर्याय आहे, B आणि C, जे की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। म्हणजे जरी तुम्हाला ती सुविधा CBSEने चालू केली की आणखी कोणी चालू केली हे माहीत नसेल
त्यामध्ये 32 वाहिन्या आहेत, 34 वाहिन्या आहेत की 40 वाहिन्या आहेत हे माहिती नसेल, पण तो प्लॅटफॉर्म नेमका काय आहे हे जरी तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत कशा पद्धतीने जाऊ शकता हे या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्नही खूप इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या. उत्तरापर्यंत आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जातात असं विचारलेलं आहे. आणि एकंदरीत खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. आपण 1 बाय 1 प्रत्येक ऑप्शनकडे जाऊयात आणि मग खाली जे आपले मूळ पर्याय आहेत, पर्याय 1, 2, 3, 4 याच्याकडे जाऊयात. आता 5,000 रुपये कोणत्या स्कीम अंतर्गत महिलांना गरोदरपणाच्या काळामध्ये दिले जातात असं विचारलेलं आहे. पहा, डी हे जे विधान दिलेलं आहे ज्यामध्ये म्हटले प्रधानमंत्री जन औषधी योजना. मित्रांनो, गरोदरपणाच्या काळामध्ये विचारलेलं आहे 5,000 रुपये. जन औषधी योजना या योजनेचा आणि गरोदरपणाची जी योजना आहे स्त्रियांसाठीच्या या योजनेचा कुठंच काही पत्ता नाही किंवा त्याचं रिलेशन लागत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. प्रधानमंत्री जन औषधी योजना ही जेनेरिक औषधांसाठी आहे हे लक्षात घ्या. ज्याला फक्त एवढं माहिती आहे की प्रधानमंत्री जन औषधी योजना ही जेनेरिक औषधांसाठी आहे, जी औषधं कमी पैशामध्ये उपलब्ध होतात, तो व्यक्ती हे डी विधान सहज बाजूला काढू शकेल. त्यामुळं डी हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तिसरं विधान पहा, सी हे विधान पहा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना ही महिलांची इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील त्या ठिकाणी महिलांची डिलिव्हरी सुरक्षितपणे व्हावी म्हणून ही योजना कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत पैसे वगैरे काही दिले जात नाहीत. त्यामुळं सी हे विधानसुद्धा त्या ठिकाणी चुकीचं ठरतं. आता ए विधानाकडे आपण जाऊयात. बी विधान थोडं मागं ठेवूयात, ए विधानाकडे जाऊयात. प्रधानमंत्री स्वाधार योजना ही योजना ज्या परितक्त्या स्त्रिया आहेत, म्हणजे ज्या स्त्रियांना कुठलाही आधार नाही, कौटुंबिक आधार नाही किंवा ज्या स्त्रियांना घरातून बाहेर काढलेलं आहे, ज्यांना कुटुंबाने स्वीकारायला नकार दिलेला आहे, अशा विधवा परितक्त्या स्त्रिया, या स्त्रियांसाठी ही प्रधानमंत्री स्वाधार योजना राबवली जाते. थोडक्यात त्यांना राहण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे ही स्वाधार योजनासुद्धा वेगळी आहे. म्हणजे ए, सी आणि डी ही या ठिकाणी चुकीचे असल्याचे आपल्याला जाणवेल. मग आपल्याला बरोबर पर्याय विचारला आहे, अर्थात पर्याय क्रमांक 2 फक्त बी. तुम्हाला फक्त ती योजना काय आहे आणि प्रश्नात विचारलेली योजना काय आहे हे जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं तरी तुम्ही सहजरित्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता, हे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नात म्हटलंय मानव संसाधन विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. ए या पहिलं जे विधान आहे ए, ज्यामध्ये म्हटलंय उद्योगधंदे व रस्ते यावरील गुंतवणूक वाढवणे. मित्रांनो, मानव संसाधन विकास आणि उद्योगधंदे आणि रस्ते याच्यावरची गुंतवणूक याचं काही खरंच अर्थार्थी रिलेशन आहे का हो? तसं थेट रिलेशन, डायरेक्ट रिलेशन नाही, लक्षात घ्या. दुसरं जे विधान आहे शिक्षण व आरोग्य सुविधांवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा 3% अधिक वाढवणे. आता मानव संसाधन विकास म्हणजे शिक्षण व आरोग्य, व्यक्तीच्या शिक्षणावरती आणि आरोग्यावरती खर्च करणं किंवा व्यक्तीच्या शिक्षण आणि आरोग्यावरती गुंतवणूक करणं, त्याच्यासाठी चांगल्या सुखसोयी उपलब्ध करून देणं हे आहे, हे आपण योग्य धरू. परंतु वाक्याचा जो पुढचा उत्तरार्ध आहे तो तुम्ही लक्षात घ्या, ज्यामध्ये असं म्हटलंय की राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा 3% अधिक वाढवणे, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. कारण शिक्षणावरती आपण जवळपास 1968 या सालापासून कमीत कमी GDPच्या 6% खर्च व्हावा यासाठी आग्रही आहोत आणि आरोग्यावरती कमीत कमी 3% खर्च व्हावा यासाठी आग्रही आहोत. त्यामुळं या ठिकाणी जे हे सरसकट हे विधान म्हटलेलं आहे की शिक्षण व आरोग्य सुविधांवरचा खर्च राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा 3% अधिक वाढवणे, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं होईल. तिसरं म्हटलंय की सामाजिक लाभाच्या योजनांना अग्रक्रम देणे.
मानव संसाधन विकासामध्ये सामाजिक लाभाच्या ज्या योजना आहेत, आता सामाजिक लाभाच्या योजना म्हणजे काय ते लक्षात घ्या. सामाजिक लाभाच्या योजना म्हणजे उदाहरणच द्यायचं म्हटलं तुम्हाला तर 1995 या वर्षामध्ये सुरू झालेली NSAP योजना, नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, ज्या अंतर्गत विधवा स्त्रियांना पेन्शन दिली जाते किंवा अपंग व्यक्ती असतील त्यांना पेन्शन दिली जाते किंवा वृद्ध पुरुष आणि स्त्रिया ज्या असतील ज्यांना कौटुंबिक काही आधार नाही आहे त्यांना पेन्शन दिली जाते. तर अशा ज्या सामाजिक लाभाच्या योजना आहेत त्या जर का आपण अग्रक्रमाने राबवल्या तर अर्थात त्याचा उपयोग आपल्याला मानव संसाधन विकासामध्ये होऊ शकतो. त्यामुळं सी हे विधान या ठिकाणी योग्य आहे. आता नीट पहा, आपल्याला विचारले की कोणत्या घटकाचा समावेश होत नाही, तर विधान अ, ए आणि विधान बी अर्थात पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 19, याला खरं तर हॅश बसलेला आहे, म्हणजे हा प्रश्न रद्द झालेला आहे दुसऱ्या आन्सर कीमध्ये. आपण पटकन यामध्ये नेमकं काय बरोबर काय चुकीचं काय उत्तर असायला हवं होतं हे बघूयात. पहिलं जे विधान आहे ए विधान, ज्यामध्ये म्हटलंय की AICTचं कार्य काय आहे ते विचारलंय आणि ज्यात म्हटलंय की नवीन व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्था सुरू करण्यास AICTE मान्यता देते, जे की बरोबर आहे. पुढचं म्हटलंय की तांत्रिक शिक्षणाचे निकष ठरवते, हे देखील बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे सी विधान, ज्यामध्ये म्हटलंय तांत्रिक शिक्षणाचं मूल्यमापन करणं. तर मित्रांनो लक्षात घ्या, तांत्रिक शिक्षणाचं मूल्यमापन करण्याचं काम जे आहे ते NAAC या संस्थेचं आहे, नॅशनल असिस्टमेंट अँड ॲक्रिडिशन काउन्सिल असं त्याचा फुल फॉर्म आहे. या व्यतिरिक्त NBA नावाची संस्था देखील आहे, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन. या दोन संस्था या तांत्रिक शिक्षणाचं मूल्यमापन करण्याचं काम करतात. या दोनही संस्था 1994 या वर्षामध्ये स्थापन झालेल्या आहेत. AICTE ही संस्था जी आहे ही 1945 या वर्षामध्ये स्थापन झालेली आहे आणि जिला वैधानिक दर्जा 1987 या वर्षामध्ये मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं खरं तर या ठिकाणी उत्तरामध्ये ए अँड बी, अ आणि ब असा ऑप्शन पाहिजे होता, जो की या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं याला हॅश बसलेला आहे, अर्थात हा प्रश्न रद्द झालेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, बारकाईने लक्ष द्या. ज्यामध्ये असं म्हटलंय की खालीलपैकी कोणती परिषद देशातील शाळा शिक्षणाचे नियोजन, पुस्तके प्रकाशन आणि व्यवस्थापन करते. प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर यामध्ये कीवर्ड आहे शाळा शिक्षणाचे, म्हणजे शालेय शिक्षणाशी संबंधित खालीलपैकी कोणती संस्था आहे असं आपल्याला थोडक्यात विचारलेलं आहे. आता पहिला ऑप्शन, दुसरा, तिसरा, चौथ्या ऑप्शनकडे पहिल्यांदा आपण जाऊ. भारतीय तंत्रज्ञान परिषद, इंडियन टेक्नॉलॉजिकल काउन्सिल, जे की चुकीचं विधान आहे, कारण इंडियन टेक्नॉलॉजिकल काउन्सिल ही हायर एज्युकेशनशी संबंधित आहे, उच्च शिक्षणाशी संबंधित आहे आणि आपल्याला प्रश्नात तर मात्र शाळा शिक्षणाबद्दल विचारलेलं आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन आपण बाजूला फेकू. तिसरा ऑप्शन बघा, विद्यापीठ अनुदान आयोग. विद्यापीठ अनुदान आयोग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणतो, हा अर्थात युनिव्हर्सिटी शिक्षणाशी संबंधित आहे, म्हणजे थोडक्यात उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळे तिसरा ऑप्शन सुद्धा बाहेर जाईल. पहिला ऑप्शन पहा, राष्ट्रीय संशोधन संस्था म्हणजे नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूशन. आता रिसर्च शालेय पातळीवर चालतं का हो मुलांमध्ये? नाही, ते चालतं उच्च शिक्षणामध्ये. त्यामुळे पहिला ऑप्शन सुद्धा बाजूला जातो. दुसरा ऑप्शन पहा, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, इंग्रजीमध्ये ज्याला आपण नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, थोडक्यात NCERT. NCERT ही संस्था शालेय शिक्षणासाठी आहे, हे ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे किंवा ज्या व्यक्तीला ही गोष्ट माहिती आहे की NCERT ही शालेय शिक्षणासाठी काम करते, ती व्यक्ती या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत सहजरित्या पोहोचू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होईल. म्हणजे वरती प्रश्नामध्ये शाळा शिक्षणाबद्दल विचारलेलं आहे आणि खाली फक्त तुम्हाला कोणती संस्था शालेय शिक्षणासाठी काम करते हे शोधायचं आहे, संपला विषय. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत सहजरित्या जाऊ शकता. पुढचा प्रश्न पण खूप इंटरेस्टिंग आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढच्या प्रश्नात विचारलंय की मानव संसाधन विकासामध्ये IPR अंतर्गत खालीलपैकी कोणतं अध्यासन अंतर्भूत नाही. आता IPR म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट जेव्हा विचारतो तेव्हा ती गोष्ट काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. आता ज्या व्यक्तीला माहिती आहे की IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट
ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सशी संबंधित सेल वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, IIT-मध्ये, IIM-मध्ये चालू केलेले आहेत. हे ज्याला माहिती आहे तो या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. कसं ते पहा. कोणत्या संस्थांमध्ये खालील अध्यासन अंतर्भूत नाही असं विचारले. विद्यापीठामधील IPR अध्यासन योग्य, IIT-मधील IPR अध्यासन योग्य, IIM-मधील IPR अध्यासन योग्य, NREGS नरेगास मधील IPR अध्यासन. मित्रांनो, नरेगास ही एक स्कीम आहे. हे कुठलेही विद्यापीठ नाही, IIT नाही, IIM नाही. नरेगा म्हणजे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम हेच आहे, जे की चुकीचं आहे. त्यामुळं हे अध्यासन नाही. अशा कोणत्याही प्रकारचं अध्यासन कोणत्याही योजनेसाठी नाही आहे. अशा प्रकारची अध्यासनं ही IIT, IIM आणि विद्यापीठांमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही सहजरित्या अशा पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचू शकता. फक्त प्रश्नात काय विचारलं आहे हे आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. M-किसान या पोर्टलबद्दल विचारलेलं आहे आपल्याला की खालीलपैकी माफ करा, केंद्र शासनानं M-किसान पोर्टल विकसित केलेलं आहे, त्याचं कारण विचारलंय. M-किसान हे पोर्टल का विकसित केलं असावं? बघा, पहिलं जे आहे ए स्टेटमेंट, शेतकऱ्यांना हवामान व पावसाचा अंदाज येण्याकरता, बरोबर आहे. दुसरं, पीक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी, म्हणजे एखादं पीक जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या पीक घेण्यासाठी कोणत्या पद्धतीची जमीन योग्य राहील, त्यासाठी कोणत्या पद्धतीची खतं चांगली राहतील, त्यासाठी काय आपल्याला वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स उपयोगी राहतील, तर या पद्धतीची माहिती या ॲपवरती मिळते. त्या व्यतिरिक्त बाजारभाव समजण्यासाठी, एखाद्या पिकासाठी पूर्वी किती बाजारभाव होता, आता किती बाजारभाव आहे हे समजण्यासाठी, आणि पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय इत्यादीची माहिती मिळवण्यासाठी. आता जनरली मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे जर सांगायची म्हटलं, एखादं पोर्टल असेल किंवा गव्हर्नमेंटचा एखादा जर का मोठा प्रोजेक्ट असेल, तर त्या पोर्टल अंतर्गत किंवा त्या प्रोजेक्ट अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबी येतात असं जर विचारलं तर आपण शक्यतो निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याकडे पाहायचं नाही. ते वाक्य आपण स्ट्रेट फॉरवर्ड वाचायचं, आकलन करून घ्यायचं आणि त्याला प्रश्नाशी ताडून पाहायचं. प्रश्नात म्हटलं आहे की M-किसान पोर्टल का विकसित केलं असावं? पहा, शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाचा अंदाज येण्यासाठी केला असेल का? असेल. दुसरं, पीक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी केलं असेल का? असेल. तिसरं, बाजारभाव समजण्यासाठी केलं असेल का? असेल. चौथं, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय इत्यादीची माहिती मिळवण्यासाठी असेल का? असेल. तर अशा वेळेस वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी उत्तर येईल असं आपल्याला जाणवतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, आरोग्य सर्वांगीण विकासाच्या केंद्रस्थानी असतं असं पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय आरोग्य देशाला अधिक उत्पादन क्षमता, आर्थिक सुरक्षितता देतं. तिसऱ्या सी या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण हे शाश्वत विकासाचं उद्दिष्ट आहे. अगदी बरोबर आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट, ज्याला आपण इंग्रजीमध्ये SDG असं म्हणतो. मित्रांनो, सहस्त्रक विकास ध्येय आणि शाश्वत विकास ध्येय, जी की अनुक्रमे 7 आणि 8 आणि 17 आहेत. MDG आणि SDG. MDG एकूण 8 आहेत आणि SDG एकूण 17 आहेत. तर ही 8 MDG आणि 17 SDG आपण पाठ करायची आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. याचा खूप उपयोग होतो. दरवर्षी यावरती किमान 2 ते 3 प्रश्न HRDच्या पेपरमध्ये आपल्याला दिसतील. आता या प्रश्नामध्ये सी हे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट सार्वत्रिक आरोग्य संरक्षण हे SDGशी संबंधित आहेत, हे लक्षात घ्या. हे गोल क्रमांक 3 आहे. तिसरं SDGचं जे गोल आहे ते सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाशी आहे. त्यामुळे तिसरं विधान योग्य आहे. आरोग्य सर्वांगीण विकासाच्या केंद्रस्थानी असते. आपला जो मानव संसाधन विकास हा जो विषय आहे, त्या मानव संसाधन विकासामध्ये मी जसं म्हटलं की शिक्षण आणि आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचे 2 घटक आहेत. त्यामुळं आरोग्य हे अर्थात सर्वांगीण विकासाच्या केंद्रस्थानी असणार. आणि दुसरं जे विधान आहे, देशाला आरोग्य अधिक उत्पादन क्षमता, आर्थिक सुरक्षितता देते, हे देखील योग्य आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर हे याचं उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24, 1 डिसेंबर 1992 पासून एड्स दिन साजरा करण्यात येतो कारण.
हे विधान पहा, एड्सग्रस्त रोग्यांना मानसिक आधार देण्यासाठी जेव्हा आपण जागतिक क्षयरोग दिन, जागतिक आरोग्य दिन असे जेव्हा आपण वेगवेगळ्या रोगांशी संबंधित जेव्हा आपण दिवस साजरे करतो, तेव्हा ऑब्व्हियसली त्यामागचं सगळ्यात मोठं कारण जे असतं ते हेच असतं की त्या रोगाने बाधित असलेले जे रोगी आहेत त्यांना मानसिक आधार मिळावा, त्यांच्यामध्ये त्या रोगाबद्दल अवेअरनेस तयार व्हावा, यासाठी आपण हे वेगवेगळे दिवस साजरे करत असतो. त्यामुळे हे विधान योग्य राहील. औषधोपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता हे देखील योग्य आहे. एड्स नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याकरता हे देखील योग्य आहे, कारण 1992 या वर्षामध्येच आपण दिल्लीला नाको नावाची संस्था आपण चालू केलेली होती, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. त्यामुळं सी विधानसुद्धा योग्य होईल. आणि चौथं जे आहे, आरोग्य व लैंगिक शिक्षण देण्याकरता हा दिवस साजरा केला जातो, हे देखील योग्य होईल. आता खालीलपैकी चुकीचा पर्याय विचारलेला आहे. चुकीचा पर्याय विचारलेला असल्यामुळं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. पुढच्या प्रश्नामध्ये एकीकडे आपल्याला 4 राज्य दिलेली आहेत आणि दुसरीकडे आपल्याला 4 जलसंवर्धनाच्या योजना दिलेल्या आहेत. आता ह्या 4ही योजना या वॉटर कन्झर्वेशनशी संबंधित आहेत, जलसंवर्धनाशी संबंधित आहेत, हे लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला किमान ॲटलिस्ट आपल्या राज्यामध्ये जलसंवर्धनाशी कोणती योजना संबंधित आहे हे तरी माहीत असायला हवं. आणि हे जरी माहीत असेल तरी आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत लकीली जाऊ शकतो, कारण जोड्या लावामध्ये पेपर सेटरने आपल्याला फारसा ताण दिलेला नाही. महाराष्ट्राशी संबंधित असलेली जलसंवर्धनाची योजना ही जलयुक्त शिवार आहे, हे सर्वश्रुत आहे आणि हे तुम्हाला माहीत असायला हवं. जर का डी या ऑप्शनशी उजवीकडे दिलेला पर्याय क्रमांक 3 हा मॅच होत असेल तर डीचं उत्तर 3, ज्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपण सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पेपर सेटरची फार काही अपेक्षा नाही, किमान आपल्या राज्यामध्ये एखाद्या घटकाशी संबंधित एखादी जर का महत्त्वाची स्कीम असेल तर ती तरी तुम्हाला व्यवस्थित माहीत असावी, एवढीच या ठिकाणी त्याची मानसिकता आहे असं आपल्याला दिसतंय. त्यामुळे त्याने खाली ऑप्शनमध्ये फार काही आपल्याला त्रास दिलेला नाही, थेट उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. प्रश्न क्रमांक 26 पहा, ज्यामध्ये औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ग्रामीण भागात कच्चा माल पुरविण्यासह उद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सोयीसुविधा आणि विस्तार समर्थन प्रदान करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे दिली पाहिजे अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती असं म्हटलंय. आता हे भलं मोठं 2-3 ओळीचं वाक्य दिलेलं आहे आणि विचारलंय की खालीलपैकी अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केलेली होती. आता या समित्या थोड्याशा आपल्याला माहिती असतील ग्रामीण विकासाशी तर आपण याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बलवंतराय मेहता समिती जी होती ही प्रामुख्याने पंचायत राजशी संबंधित होती 1957 या वर्षातली. त्यामुळं हे याचं उत्तर येत नाही. गोरवाला समिती जी आहे ही 1951 या वर्षातली समिती आहे, ग्रामीण विकासाशी संबंधित असलेली समिती आहे. एसबीआयची जी निर्मिती आहे ती या समितीच्या शिफारसीनुसार झालेली आहे. आणि पर्याय क्रमांक 1 जो आहे शिवरामन समिती, ही समिती 1979 या वर्षातली होती, जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. या व्ही शिवरामन समितीच्या शिफारसीवरतीच आधारित नाबार्डची स्थापना झालेली आहे, हे लक्षात ठेवा. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 या वर्षामध्ये झालेली आहे, जी की आपल्या जिल्हा प्राथमिक सहकारी बँका असतील, राज्य सहकारी प्राथमिक बँक असेल, या सर्वांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम किंवा या सर्वांची सर्वोच्च पुनर्वित्त पुरवठा संस्था नाबार्ड ही आहे आणि या संस्थेची स्थापना या शिवरामन समितीच्या शिफारसींच्यावरती आधारित आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात 27व्या प्रश्नाकडे, ज्यामध्ये म्हटलंय की शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा कोणता निर्णय महाराष्ट्र शासनाने 24 नोव्हेंबर 2001 या दिवशी घेतलेला आहे असं विचारलंय. आणि ज्यामध्ये एकंदरीत 4 आपल्याला घटक दिलेले आहेत: कंत्राटी धोरण, विना अनुदान धोरण, टप्पा अनुदान धोरण आणि अंशतः अनुदान धोरण. शिक्षण या टॉपिकशी संबंधित हा घटक आहे. मित्रांनो, 2001 या वर्षामध्ये आपल्या राज्य सरकारने, महाराष्ट्र शासनाने 2 महत्त्वाच्या गोष्टींवरती निर्णय घेतला होता. एक तर
शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही नोकर भरती होईल, ज्या काही शिक्षकांची भरती होईल किंवा इतर मॅनपॉवर जे काही शाळांमध्ये घेतलं जाईल, त्यांना कंत्राटी धोरणावरती घेतलं जाईल, कंत्राटी तत्वावर घेतलं जाईल. म्हणजे त्यांना परमनंट बेसिसवर घेण्याऐवजी कंत्राटी म्हणजे टेम्पररी बेसिसवरती, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतलं जाईल. आणि दुसरा या दिवशी जो निर्णय घेतला होता शिक्षण क्षेत्राशी संबंधित, तो होता विना अनुदान धोरण. म्हणजे त्या दिवसापासून पुढे महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा चालू होतील त्या विना अनुदानित असतील, त्यांना राज्य सरकारचं कोणत्याही पद्धतीचं अनुदान मिळणार नाही. अनुदान म्हणजे थोडक्यात शाळांमध्ये शिक्षकांचे पगार देण्यासाठी म्हणा, किंवा शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी म्हणा, प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी, किंवा इतरही ज्या काही शाळेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी सरकारकडून जे काही पैसे उपलब्ध करून दिले जातात त्याला आपण शाळेसाठी मिळणारं अनुदान म्हणतो. मग 24 नोव्हेंबर 2001 पासून पुढे सरकारनं हे विना अनुदान धोरणावरती शाळा सुरू करण्याला संमती दिली आणि कंत्राटी धोरण या पद्धतीला संमती दिली. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 ए आणि बी हे याचं उत्तर होईल. पुढे ऑप्शन सी मध्ये टप्पा अनुदान धोरण दिलेलं आहे. टप्पा अनुदान धोरण म्हणजे एखाद्या शाळेला यावर्षी 20% अनुदान दिलं, पुढच्या वर्षी आणखी 20%, 40%, त्याच्या पुढच्या वर्षी आणखी 20, 60%, म्हणजे असे टप्प्याटप्प्याने 1-1, 2-2 वर्षाच्या गॅपने अनुदानाचं प्रमाण वाढवत नेणे, ज्याला आपण टप्पा अनुदान धोरण असं म्हणतो. हा निर्णय सरकारनं 2009 या वर्षामध्ये घेतलेला आहे, लक्षात ठेवा. कदाचित हाच प्रश्न पुढे जाऊन आपल्याला उलटा फिरवून आयोग असं विचारू शकतं की टप्पा अनुदान धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलं, तर त्यावेळेस 2009 हे वर्ष लक्षात ठेवा. बऱ्याचदा आयोग आपल्याला अशा पद्धतीनं येऊन गेलेल्या प्रश्नांच्या मध्ये जे काही ऑप्शनमध्ये इतर माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या भोवती प्रश्न तयार करत असल्याचं आपल्याला जाणवतं. त्यामुळं जरी उत्तरामध्ये आपल्या ए आणि बी हे या ठिकाणी दिसत असले तरी बाकीच्यांशी संबंधित सुद्धा ऑप्शनमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याशी आपण माहिती घ्यायची आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 28. वैद्यकीय सेवेच्या संदर्भात रुग्णांना काही हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेली आहेत. कोणताही भेदभाव न करता आरोग्य सेवा उपलब्ध करणं. रुग्णांचे हक्क पहा काय काय आहेत की रुग्णांना कोणताही भेदभाव न करता आरोग्य सेवा उपलब्ध करून घेण्याचा हक्क आहे. सन्मानपूर्वक सेवा, शंकांचं समाधानकारक उत्तर मिळणं हा रुग्णांचा हक्क आहे. अर्थात अगदी बरोबर आहे. तपासण्या चालू असताना खाजगी आयुष्य जपण्याचा रुग्णांना हक्क आहे. म्हणजे तुम्ही तुमची एखाद्या बॉडी पार्टची तपासणी होत असेल तरी तुम्ही तुमचं खाजगी आयुष्य जपू शकता, त्याचा हक्क तुम्हाला दिलेला आहे. आणि चौथं जे विधान आहे, आरोग्य सेवेसाठी दिलेल्या रकमेची पावती मिळण्याचा हक्क. तर तुमचं जे काही हॉस्पिटल बिल करतंय तर ते बिल योग्य आहे अयोग्य आहे हे तुमचं तुम्ही तपासू शकता, त्याची पावती घेऊ शकता, याचा देखील हक्क आहे. वेगवेगळ्या हक्कांचा समावेश रुग्ण हक्कामध्ये वेगवेगळ्या हक्कांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये हे एकंदरीत 4ही स्टेटमेंट बरोबर येतात. आणि आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे. आता पहा, एखाद्याने जर का गडबडीमध्ये चुकीचा की बरोबर हे वाचलं नाही आणि त्याच्या मनात जर का बरोबर पर्याय असं जर असेल तर तो पटकन परीक्षेमध्ये पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी सर्व याला टिक करू शकतो, जे की चुकीचं होईल. आपल्याला विचारले चुकीचा पर्याय, वरीलपैकी कोणतं चुकीचं स्टेटमेंट आहे हो? एकही स्टेटमेंट चुकीचं नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे याचं योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न NCERTशी संबंधित आहे. आता पहा, ज्या व्यक्तीला NCERTचं काम काय आहे हे व्यवस्थित माहिती आहे तो व्यक्ती याही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत सहजरित्या जाऊ शकतो. 5-6 प्रश्नापूर्वी मी NCERT याच घटकावरचा एक प्रश्न सोडवला. त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की NCERTचं काम ज्याला माहिती आहे तो त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जात होता. आता देखील या ठिकाणी सेम तीच कंडिशन आहे. आपल्याला 4 एकंदरीत स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या 4 स्टेटमेंटमधलं मी थेट 4थं स्टेटमेंट जे आहे ते वाचतो. उच्च शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे व त्याचा प्रसार सर्व राज्यात करणे. आता लक्षात घ्या, NCERT ही फक्त शालेय शिक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळं ऑप्शन डी, माफ करा, स्टेटमेंट डी हे चुकीचं होईल. डी स्टेटमेंट तुम्हाला कुठे दिसते पहा, पर्याय क्रमांक 4 मध्ये ABCD आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 गेला. आता तुमचं उत्तर पहिल्या 3 ऑप्शनमध्ये आहे. आता आणखी आपण घेऊयात काही, आणखी काय करता येईल पहा. शिकवण्याच्या विविध पद्धतीवर संशोधन करणे. संशोधन ज्याला आपण रिसर्च,
NCERTचा फुल फॉर्म काय आहे हो? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. म्हणजे रिसर्च हा शब्द NCERTच्या नावातच आहे, लक्षात घ्या. रिसर्च केलं जातं, संशोधन करणं. पहिला ऑप्शन, पहिलं वाक्य बरोबर. आता दुसरं वाक्य पहा. शिक्षकांसाठी प्रगत स्तरावरील सेवापूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे. प्रशिक्षण, NCERT मधला टी जो आहे तो ट्रेनिंग. दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान पहा. विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांचा विस्तार करणे व त्यांना सेवा पुरवणे. हे विधान योग्य आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या संस्थेचं नाव जर व्यवस्थित लक्षात घेतलं, मी जे तुम्हाला कायम सांगत असतो की कोणती स्कीम जेव्हा अभ्यासता, कोणती संस्था जेव्हा अभ्यासता, तेव्हा ती संस्था, ती स्कीम नाव व्यवस्थित लक्षात घ्या. नावात बरंच काही आहे. असं बऱ्याचदा म्हणतात की नावात काय आहे, पण ते चुकीचं आहे. आपल्या HRD या घटकामध्ये नावातच बरंचसं काही आहे. नाव जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं, लक्षात घेतलं, तर तुम्ही उत्तरापर्यंत कसे पोहोचू शकता सहजरित्या हे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ABC हे याचं योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. WHO संबंधित हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहिल्या विधानात म्हटले जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्र संघाची प्रतिनिधी संस्था म्हणून कार्य करते. अगदी योग्य विधान. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही भल्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या, मग तुम्ही कोणतीही मोठी संस्था घ्या, ती प्रत्येक संस्था जवळपास युनोशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनशी. पहिलं विधान योग्य. जागतिक आरोग्य संघटनेत सदस्य राष्ट्रांच्या वर्गणीतून व सहयोगी सदस्यांच्या देणगीतून वित्तपुरवठा होतो. अगदी बरोबर. WHOला जो काही WHO वेगवेगळ्या जगभरामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स राबवते, तर ते वेगवेगळे प्रोग्राम्स हे जे काही WHOचे सदस्य आहेत ते WHOला फंडिंग देतात, त्याच्या माध्यमातून राबवले जातात. वेगवेगळ्या संस्था आहेत त्या WHOला फंडिंग देतात, तिथून त्याला वित्तपुरवठा होतो. पुढचं, जागतिक आरोग्य संघटनेचे मध्य पूर्व आशियातील मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आयोगाने इथे गडबड केलेली आहे. मुंबईच्या ऐवजी नवी दिल्ली हा शब्द त्या ठिकाणी हवा होता. WHOचं मुख्यालय हे नवी दिल्लीमध्ये आहे, मध्य पूर्व आशियासाठीचं, हे लक्षात ठेवा. आणि पुढे 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. हे विधान बरोबर आहे. कारण 7 एप्रिल 1948ला WHOची स्थापना झाली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर होईल. आपल्याला बरोबर नाही असं विचारलं हे लक्षात घ्या मित्रांनो. पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न, अस्मिता कार्ड कशाशी संबंधित आहे? पुन्हा योजना. योजनेमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं, योजनेमध्ये 3 घटक कायम लक्षात ठेवायचे आहेत. योजनेचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, योजना चालू कधी झाली हे लक्षात ठेवायचं आहे, आणि तिसरा महत्त्वाचा घटक की योजनेचा टार्गेट ग्रुप लक्षात ठेवायचा आहे. टार्गेट ग्रुप म्हणजे ती योजना नेमकी कोणासाठी आहे? महिलांसाठी आहे, आदिवासींसाठी आहे, बालकांसाठी आहे, नेमकी कोणत्या घटकासाठी आहे? तर ज्या व्यक्तीला माहिती आहे की अस्मिता कार्ड हे एक सॅनिटरी नॅपकिनशी संबंधित असलेली योजना आहे, तो या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. ओके. तिसरा ऑप्शन पहा डायरेक्टली. तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलं आहे जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील मुलींना 240 mm 8 पॅडचं एक पाकिट 5 रुपयात उपलब्ध करून देणं. ही योजना अगदी अलीकडं महाराष्ट्र शासनानं 2018 या वर्षामध्ये सुरू केलेली होती. ज्या योजनेअंतर्गत अगदी माफक पैशांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जातात. आणि त्या व्यतिरिक्त फक्त त्या मुलींनाच उपलब्ध करून दिले जातात असं नाही, तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा आणखी थोडे जास्त पैसे घेतले जातात आणि त्यांना सुद्धा हे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जातात. खरं तर ही योजना खूप महत्त्वाची योजना आहे. महिला आणि मुलींच्या आरोग्याशी संबंधित असलेली ही योजना आहे. त्यामुळं तुम्हाला जर एखादी योजना तिचा मोटो जर माहीत असेल, तिचा टार्गेट ग्रुप जर व्यवस्थित माहीत असेल, तर तुम्ही सहजरित्या त्याच्या उत्तरापर्यंत जाऊ शकता, हे तुम्हाला लक्षात येईल. कारण आपल्याला बाकी जे ऑप्शन दिलेले आहेत की भारतातील महिलांचं सक्षमीकरण करणं हा मोघम ऑप्शन आहे. चौथा ऑप्शन मुलींच्या शिक्षणासाठी कर्ज देणं हा मोघम ऑप्शन आहे. आणि पहिल्या ऑप्शनमध्ये पदव्युत्तर मुलींना हा चुकीचा शब्द आहे त्या ठिकाणी. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर होईल. पुढे पहा मित्रांनो,